स्वागत करतोय मायाच्या उबदार शालीनं या थंडीच्या गात वातावरणामध्ये या स्पर्धेची गोड आठवण या क्षणचित्रांचा लाभ मात्र आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय। माझे परम मित्र संतोष जोरकर, सूरज शेठ केदारी आज त्यांची बात आहे निराली। त्यासोबत मृदंगमणी दीपजी पार्टे यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल। त्यांना विनंती असेल आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। निश्चित आपण दीप पार्टेकडे पाहतोय, चांगला मृदुंग तो वाजवतोच, पण चांगली फलंदाजी देखील मी त्याची पाहिली आहे। अर्थातच क्रिकेटची एवढी आवड आहे त्याला की कीर्तन संपल्या संपल्या त्यानं ओढ मात्र क्रिकेटला दाखवली आणि इथे मात्र त्याची निवड आपण मान्यवरांच्या भूमिकेमध्ये स्वागत आचित करतोय। मराठमोळा पोशाख त्यांना मात्र घातलाय आणि इथे मात्र स्वागत झालंय। आता आपण वळतोय मॅचकडे। पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला। कल्पेश जाधव गोलंदाजी मार्ग वरती आहे। गौरव घोसाळकरच्या समोर निधडा छातीनं तो गोलंदाजी करतोय आणि लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू। यश महाराज बैलमारे साहेबांना मी विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यावं। आपलं स्वागत। इथे चेंडू उंच खेळलाय, लांबी कमी, अर्थातच मिस्टर डायनामाइट वाजायच्या आधीच फुटलाय मैदानाच्या बाहेर। डीजे मागच्या मॅच मध्ये मला काही करता आलं नाही, पण या मॅच मध्ये आता जबाबदारी आहे, इथून करून दाखवावं लागेल। आपण बघतो मॅच हरल्यानंतर बरेच खेळाडू विचार करतात काय घडलं कसं घडलं, पण भविष्यात आता पुढे काय करायचंय याचा जर त्यांनी विचार केला तर नक्कीच पुढच्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी होऊ शकते। पण इथे दमदार आमदार सोहळा आपण बघतोय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे आणि हा सोहळा मात्र आता प्रत्येकाला आनंद देतोय तर कोणाला दुःख देतोय। ते पंचांचा वाईट चेंडूचा इशारा। आदित्य मात्र स्ट्राइक एंडवरती आणि कल्पेश जाधव ज्यानं अवंतर धावेनं सावरळी संघाचं खातं ओपन केलंय। जबरदस्त चेंडू, इथे मात्र निर्धाव। कल्पेश जाधवनं मात्र पकड निर्माण केली आहे। अपोजिट प्रणित 11 सावरळी संघ आहे, या हंगामातील सगळ्यात अव्वल दर्जाच्या स्पर्धा खेळणारा आणि आपलं नाव मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये टिकून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला। पण इथे आदित्य बसरेचा हा फटका फसलाय आणि त्याला देखील आता पॅव्हेलियनच्या दिशेनं यावं लागणार। डीजे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी सातत्यानं सावरळी संघातनं होत असते, रोहित पाडगे नॉन स्ट्राइक एंडवरती बराच वेळ प्रतीक्षा करतोय। कल्पेश जाधवचं दमदार जानदार षटक आपण पाहतोय आणि त्याला 7 मात्र क्षेत्ररक्षकांची मिळतीये। चिंचवली चेकिन संघ आता मैदानामध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करताना यावेळेस ऑफस्टंपच्या लाईनच्या बाहेर पंचांनी या चेंडूला पकडले आणि इथे मात्र पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय। संदेशजी यादव वीरेश्वर संघाचे सपोर्टर्स म्हणून आपण ज्यांना पाहिलं थोडेसे दुःखी झालेत त्यांचा संघ मात्र हारल्यानंतर, पण अजूनही या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती आहेत। जोरदार अपील मैदानामध्ये झालेली आहे। इथे मात्र आपण पाहतोय की अपील मध्ये जोश जास्त आहे, जोश आणि उत्साह कमी आहे। पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये, पंच त्यांच्या निर्णयावरती ठाम आहे। चला दुसऱ्या षटकाची वाटचाल सुरू होईल आणि इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 2 गडी बाद 2। पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात। अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे। येणाऱ्या 12 चेंडूवरती आता धावांच्या गाडीचा अंतर कापायचा असेल तर ॲक्सिलेटरवरती ताव द्यावा लागेल आणि इथून पुढे विचार करताना चौकार षटकाराची
भाषा बोलावी लागणार. प्रमोद दादा शिर्के साहेब, त्याचबरोबर राजनजी पाटील शिरवलीचे आहेत आमचे हे पाहुणे. यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. निश्चितच या सोहळ्यामध्ये पुढील दिवसामध्ये आपण त्यांना पाहू शकतो, पण त्यांच्या शुभेच्छा मात्र इथे आल्यात. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. आपण बघतो दिगंबर मोरेचा, ज्याच्यावरती सिंगल आली आहे. एक या धावसंख्येनं वाढ होईल. टोटल स्कोर कार्डवरती 3 धावांची नोंद झाली आहे. वातावरणामध्ये फेरबदल झालाय सर. आपण बघतोय आता ड्यू फॅक्टर मैदानामध्ये काम करतोय. गोलंदाजाला तो साथ देतोय, पण फलंदाजाला अचूक टप्प्यावरती आता सन्मानपूर्वक धावांची नोंद करावी लागणार. सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध या चेंडूला खेळलाय. थोडासा फंबल पाहायला मिळाला. बॅकअप चांगलं झालंय, फक्त मिळती एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न झाला नाहीये. वातावरणामध्ये बदल नक्कीच झालाय. सावरुळी संघाचे जे पाठी राखे आहेत त्यांनी मात्र अपेक्षा बऱ्याचशा दर्शवल्यात या खेळाडूंवरती. इथून देखील रोहित पाडगे जोपर्यंत मैदानामध्ये आहे, म्हणजे तोपर्यंत धावसंख्येला आकार मोठ्या फरकाने येईल. पण अशा वेळी रोहित पाडगेचा हा थोडासा वेगळा स्टायलिश फडका. बॅटवरती चेंडू पुरेसा आला नाही. पुन्हा डबल धावायचा प्रयत्न आणि तो सक्सेसफुल. या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्डवरती वाढ. 6 धावांची नोंद. पुन्हा स्ट्राईक एंडवरती रोहित पाडगेला आपण पाहतोय. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय माझ्या सोबत मनीष सर आहेत, आकाश सर आहेत, दिनेश ओवाळ सर देखील जोडले गेलेत. त्यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करेल. पण इथे मात्र आता दिगंबर मोरेनं या डावाला पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न केला. धावांच्या गाडीचा त्यानं हँडब्रेक खेचण्याचा प्रयत्न जरूर केला. यावेळेस ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गतीचा कमी वापर केलाय. चाणक्यरित्या चेंडूला टाकला आणि तो देखील रोहित पाडगे समोर निर्धाव. ज्या खेळाडूला या विभागाची रन मशीन म्हणून ओळख आहे, ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची, त्याला मात्र होम पिच वरती थांबवण्याचं काम आतापर्यंत दिगंबरनं केलंय. पण हा खेळाडू थांबणाऱ्या मधला नाहीये. तो कधीही आक्रमण करू शकतो, हे सिद्ध होणं गरजेचं. पण इथे बघतोय आपण स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि अशा वेळी बॅटच्या साहाय्याने ही धाव मिळतीये. पंचांनी सांगितलं बॅटनं चेंडूला स्पर्श झालाय, म्हणूनच काय मैदानामध्ये अपील झाली होती असं वाटलं होतं. कदाचित LB ची अपील असावी, पण पंचांनी सांगितलं बॅटला चेंडू स्पर्श आला. 1 धाव मात्र मिळेल. टोटल 7 धावांची नोंद. लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा क्षेत्ररक्षक चुकला. सिंगल तर पूर्ण आले. दुसऱ्या धावेसाठी रोहित धावेल का, प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात. पण इथे अंतिम क्षणी थांबवलं गेलं. 1 धाव पुन्हा एकदा मिळतीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 बाद. प्रणित 11 सावळी संघाच्या धावा लागल्यात त्या 8. येणाऱ्या गोलंदाजाची फलंदाज लावणार का वाट, इथे प्रतीक्षा करतायत सूरज केदारी, संतोष जोरकर. जोरानं धावा येणार का, DJ ठोक. नेक्स्ट बॉलर साई लोते, लेकिन इस समय रन नहीं देना है. आणि 2 गोलंदाजांना चांगली कामगिरी केली आहे. पण इथे जर का 15च्या आसपास धावा आल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट नेक्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळेल. आणि अशा वेळी स्ट्राईक एंडवरती वैभव देखील आहे. वैभव मध्ये क्षमता आहे, वैभव मध्ये मोठे पटके मारण्याचा टॅलेंट आहे. या सावरळी गावचा हार्दिक पांड्या म्हणून ज्याची गणना केली जाते, पण त्याच हार्दिक पांड्याला आता आयडल ठेवून पुढे हा खेळ चालू ठेवावा लागेल. साईचा पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूला. वेगवान चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये टाकलाय. साईनं देखील जबरदस्त कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आपल्या संघासाठी. आणि पहिल्या चेंडूवरती रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर जातीये, ती वैभव बेहतरच्या माध्यमातून. DJ
आया मैं हूं कौन येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाजाचं नाव चर्चेत असेल की फलंदाजाचं आता सांगणं कठीण आहे. नेक्स्ट बॅटर आलाय हर्षद. 8 धावा अवघ्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय हाच का तो सावरोळी संघ ज्यानं मोठ्या मोठ्या संघांना गार्द करण्याचं काम या हंगामामध्ये केलंय. साई लोतेचा हा चेंडू उंच खेळण्याचा प्रयत्न लांबी देखील पाहायला मिळते आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. पंचांचा 6 धावांचा इशारा धमाका करेल. डीजे आलाय षटकार. सहा धावांचा रंग कायम राहील का असा प्रश्न आता प्रेक्षक विचारतात. कारण की रोहित पाडगे स्ट्राईक एंडवरती आहे. टोटल 14 धावांची नोंद. अजून एका दुसरा फटका या मॅच मध्ये सावरोळी संघाचे मनोधैर्य वाढू शकतो. पण साईमध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची. साई त्या क्षमतेवरती कायम राहील का. जो कान मंत्र आता त्याला दिगंबर मोरेनं दिलाय तो कान मंत्र येणाऱ्या चेंडूवरती पोषक ठरेल का. वातावरणामध्ये बदल झालाय. गेम आता कोण ऑन करणार. शांत हे वातावरण जणू काही टाचणी पडली तरी आवाज येईल असं प्रेक्षक वर्ग या मॅच कडे आशाभूत नजरेनं पाहतय. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर पंचांनी हेरलंय. इथे मात्र स्क्वेअर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं वाढ. 15 धावांची नोंद. दडपण आपण पाहतोय आता गोलंदाजाला वरती देखील वाढलंय. एका षटकारानं मॅच मध्ये फेरबदल निर्माण केला. शपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पण यष्टिरक्षकाचा कॉल पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेसाठी धावलेत. आता पंच मात्र सांगतायत की ही धाव मात्र पूर्ण झाली आहे. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती टोटल 17 धावांची नोंद. 17. आता कोणाला असेल खतरा. जर्सी क्रमांक 27 की जर्सी क्रमांक 06. रोहित पाडगे ज्या नावासाठी ओळखला जातो तो फटका आता येणाऱ्या चेंडूवरती पाहायला मिळेल की साई पुन्हा एकदा आपल्या सटीक लप्प्यावरती टिचून गोलंदाजी करेल. लढाई आपल्याला पाहायला मिळते. खेळ मात्र चालू आहे. तो सावरोळी संघाच्या विपक्ष चिंचवली शकीन संघाचा नो लुक. फक्त दिशा दिली. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा मौके पे मारा है. दिया धक्का लगाया छक्का. ठोक डीजे. साईचा हा चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थांबलाय. प्रयत्न करतोय. अशा वेळी दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि ही दुसरी धाव आता पूर्ण देखील होतीये. शेवटचा चेंडू असेल या सत्रातील. आता प्रेक्षक म्हणत असतील, पाठीराखे म्हणत असतील, खेळाडू म्हणत असतील साई तू या चेंडूवरती करू नको घाई. नाहीतर नेक्स्ट इनिंग मध्ये कदाचित महागात ठरू शकतो येणाऱ्या चेंडूवरच्या धावा. कारण की ते आता नंतर करायच्यात. रोहित पाडगे या चेंडूवरती किती धावा घेणार, किती धावा करणार, प्रत्येकाला एक आस लागली आहे. सावरोळीचे पाठीराख्यांसाठी हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे. इथे जर षटकार आला तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होतील. पण इथे साईने जर निर्धाव चेंडू फेकला तर त्याच्या संघाचं मनोधैर्य मात्र वाढेल. खोला टप्पा. ब्रह्मास्त्राचा वापर. साईनं आपल्या भातातील शस्त्र काढलंय. सिंगल तर पूर्ण आली. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि ते बघा दुसरी धाव घेतली गेली आणि या 2 धावांच्या मदतीने आता टोटल पाहिली जाईल. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल धावा लागल्यात त्या 27 म्हणजे येणारे 18 चेंडू आता
28 धावांची गरज. मॅच समतोल राहणार. या मॅचमध्ये दोन्ही संघ ताकदीशीर आलेले आहेत. दोन्ही संघानं एक संघानं हरवून दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारली आहे. पण आता तिसऱ्या फेरीमध्ये दाखल कोण होईल याचं अंतर येणाऱ्या 18 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पण या अंतराला मनोरंजनामध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे साथी समालोचन नक्कीच करतील आणि मी आमंत्रित करतो मनीष सरांना मायक्रोफोनवरती. पण त्याच्या आधी संधी देऊया सुमधूर गीतांसाठी डीजेला. आपण जर पाहिलं ना की अवघ्या 12 चेंडूंमध्ये 9 धावसंख्या होत्या आणि त्यानंतरच्या एक षटकामध्ये जो अखेरचं षटक होतं त्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या मात्र कुठल्या गेल्या त्या 19 धावसंख्या त्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. पहिले सत्र मात्र आपण सर्वांच्याच साक्षीनं याची डोळा आपण सर्वांनीच पाहिलं. साक्षीदार राहिलं खरं तर पहिल्या सत्राचं आणि त्या सत्रामध्ये काय घडलं काय बिघडलं हे तुषारजी यांच्या वाणीमधून आपण जरूर ऐकलं. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी 18 बॉलमध्ये करायच्या तब्बल 28 धावसंख्या. आपण सर्वजण खरं तर अनुभवतो ही स्पर्धा की जी स्पर्धा घडवण्यात आली आहे. खरं तर प्रणितजी प्रवीण शेठ बैलमारे व जगदीशजी बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं संकल्पक माननीय श्रीमान प्रवीणजी गोविंद शेठ बैलमारे पुरस्कृत भव्य दिव्य नाईटची ही रजनी पाहायला मिळते जी घडवण्यात आली आहे. खऱ्या अर्थानं कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार अर्थातच महेंद्रजी थोरवे यांच्या नावानं बनवण्यात आलेलं हे आमदार चषक 2026 पर्व 10वे. यामध्ये आपल्या सर्वांचं क्रीडा रसिक क्रीडा खेळाडू आणि सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी आपण करूयात सहर्ष स्वागत. कारण की स्पर्धेची सुरुवात खऱ्या अर्थानं झाली. प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमित्तानं उपस्थित राहिलं. खरं तर कला क्रीडा औद्योगिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित राहून या स्पर्धेची मात्र शोभा वाढवली आणि सुरुवात केली. आणि तिसऱ्या फेरीमध्ये खऱ्या अर्थानं मात्र जाऊन पोहोचलाय तो चॅलेंजर शिरवली हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं महत्त्वाच्या क्षणाच्या त्या 5 धावसंख्या त्यांना खूप महत्त्वाच्या टर्निंग पॉईंट म्हटलं तर क्रुशल मुवमेंटला खरं तर ते 2 वाईट बॉल आणि त्यावरती आलेली एकेरी धावसंख्या खूप महत्त्वाची ठरली. अर्थात एक चेंडूवरती जमवलेल्या त्या 9 धावसंख्या त्यांना या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक विजयाच्या दिशेनं म्हटलं तर क्वालिफायच्या दिशेनं वाटचाल करण्याची संधी देखील आता त्यांना दिलेली आहे. यामधून जो संघ जिंकेल तो त्या संघाच्या विरोधात 2 हात अगदी कसोटीने मैदानावरती करताना पाहायला मिळणार आहे.
पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं आकाशजी की 15 ते 20 धावसंख्येवरती थांबतोय की काय, पण रोहितने स्वतःचा आत्मविश्वास आत्मबळ मैदानावरती दाखवून दिला. कारण की हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं एक नेहमीच वाक्य राहिलेलं आहे, जर तुमच्याकडे आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स आत्मबळ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. तो कॉन्फिडन्स त्याने सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःच्या मनगटातली ताकद त्यांनी दाखवून दिली आणि महत्त्वाच्या क्षणी केलेल्या 19 धावसंख्येची कामगिरी आता मैदानावरती कशा प्रकारे पार पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण की 18 बॉलमध्ये करायच्या तब्बल 28 धावसंख्या, गोलंदाजीचं शस्त्र खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं P1चं षटक. सागर तांबडे अपोजिट आपल्याला बॅट्समन पाहायला मिळेल. दिगंबर मोरे, त्याच्या समवेत कल्पेश जाधव, बायकर मॅन. एक दिगंबर मोरे एकदम शांतप्रिय खेळाडू जो शकीन चिंचवली या संघातून बिलॉंग करतो. अगदी नेहमी एकदम फ्रेश आणि कुल माइंड नेहमीच सातत्यपूर्वक खेळतो. तोनी देखील खूप चांगली कामगिरी पहिल्या मॅचमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाली. चारी मुंड चित केलं कारण की गोलंदाजाला त्याने देखील. डान्सिंग द डाऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मिडमध्ये खेळाडू आहे. एक सुरुवात केली 1 धावसंख्येने पोचायचं 28 पर्यंत पोचत असताना पहिल्या बॉलवरती समंजसपणाचं लक्षण दाखवलं. मोठा फटका घेतल्यापेक्षा सिंगलनं स्ट्राईक रोटेट करूयात. एकेरी दुहेरी धावसंख्येने एकाच मोठा फटका जुळवून खऱ्या अर्थानं आपण 28च्या समीकरणापर्यंत पोचू या मनसुब्यानं दोन्ही बॅट्समन मैदानावरती खेळत आहेत. कारण की एक जर पेटलाय, एक जर तुफान वादळासारखा आहे, तर एकानं समुद्रासारखं संत राहणं देखील खऱ्या अर्थानं महत्त्वाचं. हा बॉल देखील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टो करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे फेकलाय. येतो या बॉलवरती कल्पेशनं पहिल्याच बॉलवरती वीरेंद्र सेहवागची जणू काय आठवण करून देणारा हा चौकार जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हलक्या हातानं फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करत नाही. एक कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे. अपील ॲक्शन मुवमेंट. वा, हे होणं गरजेचं आहे. आमचे चुलबुल पांडे ॲक्शन मुवमेंटवरती त्यांनी देखील गोलंदाजाला रिॲक्शन दाखवली. एक बनेल. धावसंख्येत 1 बदल केला जाईल. पोचेल 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. 6 धावसंख्या अजून करायच्यात, तब्बल 22 करायच्यात. दुहेरी आकडा अजूनही जमवायचा प्रगती पुस्तकावरती. सुरुवात चांगली झाली. मोठ्या फटक्यापासून आता वंचित ठेवलं बॅट्समनला. पंचांकडे अपील केली जाते लिडिंग एजसाठी. पंच देखील चाणक्य आहेत, कान तीक्ष्ण आहेत, पण क्षेत्ररक्षकांचं कामच आहे खऱ्या अर्थानं अपील करायचं. आणि गौरव देखील आता नाराज आहे. कदाचित अपीलमध्ये उत्साह खूप जास्त होता खऱ्या अर्थानं, पण दिगंबर आहे. एक प्रामाणिकपणाचा कळस म्हटलं तर शकीन चिंचवलीचा हा दिगंबर. सारा 12th मन किंवा 28 करायच्या. त्याच्यामध्ये प्रगती पुस्तकावरती होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तब्बल 6 धावसंख्या. अजूनही 22ची गरज आहे या ठिकाणाहून. कुठपर्यंत पोहोचतोय हा संघ हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की दोन्ही संघ तितकेच ताकदीचे तुल्यमय मातब्बर संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक खोपोली शहरी विभागामधून हा शकीन चिंचवली जो लवजीच्या लगत राहणार, आणि एक या विभागातील एक चांगला संघ. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा खऱ्या अर्थानं पहिल्या फेरीत देखील आले, दुसऱ्या फेरीत देखील आले, तिसऱ्या फेरीत आणि फायनलच्या लढतीमध्ये देखील बऱ्याच एकमेकांच्या विरोधामध्ये हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. मैत्रीपूर्वक लढत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 22 करायच्यात, 6 जमल्यात, 28चा पल्ला गाठायचा आहे. आणि या गाठत असताना 28 पर्यंत पोहोचायचं. त्याच्यातील 6 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. दिगंबर ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
दिगंबर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव जरूर खेचली जाते. 1 न धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 7 आकड्यावरती. दोन्ही संघाचे पाठीराखे आपल्या आपल्या संघाला या ठिकाणी चेअरअप प्रोत्साहित करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. टाळ्यांचा कडकडाट दोन्ही पाठीराख्यांच्या वतीनं आपल्याला होताना पाहायला मिळतोय. हे प्रोत्साहन केलं जातं खऱ्या अर्थानं दोन्ही टीमसाठी. हलक्या हातानं एक कंप्लीट डायरेक्ट हिट होईल का? नाही, मिसफील्ड झाले. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धोका होऊ शकतो पण त्यात देखील थोडी चूक केली जाते. 2 धावा चित्याच्या चपळाईनं हारणाची गती मैदानावरती आपल्याला या ठिकाणी वापरताना पाहायला मिळाली. दोन्ही मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ते तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जी पहिल्या सत्रामध्ये 2 षटकाच्या अंतिम संख्या ती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती तब्बल 6 चेंडूंचा खेळ संपत असताना 12 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असताना तब्बल 9 या आकड्यावरती. आता 12 चेंडूंमध्ये करायच्या त्या तब्बल 19. 9 पूर्णांक पडण्याच्या सरासरीने आता धावसंख्या जमाव्या लागतील. गोलंदाजीचा कौल महत्त्वाच्या क्षणी धावसंख्या सरासरी रोखण्यासाठी सावरोली गाव एंडकडून आपल्याला पाहायला मिळेल वैभव मेहतर या गोलंदाजाकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. पंचांच्या डाव्या हस्तीने गोलंदाजी करण्याचा निर्णय. समोर दिगंबर मोरे दोन्ही स्ट्राईक एंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. सलामीर खेळाडू मैदानावरती दाखल झालेत. जितके वेळ सलामीर खेळाडू मैदानावरती टिकून राहतात तितक्या वेळ मैदानावरती पाठीराख्यांची चिंता थोडी दूर असते, कारण की महत्त्वाचे खेळाडू असतात दोन्ही संघाचे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, एफर्ट्स खूप चांगले राहिले. कमालीचे प्रयत्न अर्थात शर्यतीचे प्रयत्न मैदानावरती जरूर केले. कदाचित डाय झाली असते तर यूट्यूबवरची ही आजच्या दिवसातील या स्पर्धेतील खूप चांगली झेल देखील गणली गेली असती. पण या बॉलवरती मिळाले 1 धावसंख्या. 1 न प्रगती पुस्तकावरती धावा सोडल्या जातील तर तब्बल 10 या आकड्यावरती 10 धावसंख्या येऊन पोचले. आता करायच्या तब्बल 18. एकेरी धावेला देखील महत्त्व दिलं जात आहे, कारण की माहिती आहे मोठ्या फटक्यांपासून आपले हात रोखले जात आहेत. त्यापेक्षा पण एकेरी दुहेरी धावसंख्या घेणं महत्त्वाचं आहे. कदाचित एखाद चेंडू मिळाला त्या बॉलवरती बिगिट जर केलं तर धावसंख्या जरूर बनवू शकते, कारण की प्रति षटकाची सरासरी 9.50 अर्थात 10 जरी बनवल्या तरी पुढच्या षटकामध्ये 8-9 रनची मॅच जरूर बनू शकते. या मनसुबाने खऱ्या अर्थानं खेळलं जातं, कारण की क्रिकेट म्हटलं की सर्वांच्या आवडीचा खेळ हा खरं तर घरच्या गादीपासून क्रिकेटच्या मातीवर बसवणारा याला असं खरं तर क्रिकेट म्हटलं. आणि संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राला आणि जगाला वेळ लावणारा खेळ म्हटलं तर हा क्रिकेट अर्थात मराठी भाषेत चेंडूफळीचा खेळ. आणि या चेंडूफळीच्या खेळामध्ये या क्रिकेटच्या युद्धामध्ये लगावलेला हा दर्जेदार टोला बॉल नेल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय षटकार. जरूर आला. पहिलवान तालमीमध्ये असतो. क्रिकेटमध्ये युक्तीचा वापर करावा लागतो, नाही तर क्रिकेटमध्ये जर पहिलवान आणला असता तर प्रत्येक तालीममधला खेळाडू हा क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट ठरला असता, कारण की क्रिकेटमध्ये शक्ती देखील तितक्याच महत्त्वाची असते आणि त्यासोबत युक्ती देखील तितक्याच महत्त्वाची असते. आणि या दोघांचे संमिश्रण मिळन करून खऱ्या अर्थानं जो मैदानावरती खेळ करेल, जो संघर्ष करेल, तो मात्र विजयाच्या दिशेनं वाटचाल करेल. आणि याच मनसुब्यानं दोन्ही खेळाडू मैदानावरती तंबू ठोकून आहेत. आडवा फळीनं बॉल केलाय. स्क्वेअर पंचांना छेदून बॉल 1 धावसंख्येसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न होईल का? दिगंबर तयारीत आहे. 1च धाव. दुसरीचा प्रयत्न करत नाहीयेत. धावसंख्येत 1 आकड्यानं केला जाईल बदल. जाऊन पोहोचेल ती तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती. विजयासाठी 8 चेंडूंमध्ये करायच्या तब्बल 10 धावसंख्येची गरज असणार. 8 बॉलमध्ये 10. हा एकेरी दुहेरी धावसंख्या देखील दर्जे महत्त्वाचे आहे, कारण की आपण नेहमी समीकरणाचा जर विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ एकेरी दुहेरी धावसंख्या. 5 चेंडूंवरती 5 धावसंख्या. एका चेंडूवरती षटकार म्हटलं तर अर्थात 11 धावसंख्येचं देखील ते षटक बनवू शकतं. आणि यासारखे ज्यावेळी 4 षटकांचा सामना असतो तेव्हा 50 ते 60 धावसंख्येपर्यंत या मनसुब्यानं नक्कीच जाऊ शकतो. 1 न प्रगती पुस्तक हा जाऊन पोहोचेल ते तब्बल
19 आकड्यावरती षटक क्रमांक दुसरे या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि आता करायच्या 6 बॉलमध्ये 9 धावसंख्या. यस यस डीजे दांडेल बा या ठिकाणी वारकरी संप्रदायाची लोक देखील या ठिकाणी बसलेली आहेत. तर कृपया त्यांचं देखील बॅन ठेवून आपण जरा गाणी लावली तर खूप बरं होईल. कारण की एकच संप्रदाय खरं तरी या जगाच्या पाठीवरती आपल्याला पाहायला मिळेल. जी ज्ञानेश्वरी खऱ्या अर्थानं नदीमध्ये बुडवली गेली ती ज्ञानेश्वरी तशीच्या तशी नदीवरती तरंगत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. अर्थात आपण नेहमी म्हटलं जातं की जगाच्या पाठीवर कितीही संप्रदाय झाले तरी माझ्या पांडुरंग समाजात ज्ञानेश्वरांचा खऱ्या अर्थानं तो वारकरी संप्रदाय कधीही मात्र बुडू शकत नाही. त्याची पताका मात्र अखंडभर आकाशात मात्र गगनाला झळकत असेल पण त्यांची नाळ मात्र या मातीशी जोडली असेल. पण या बॉलवरती केलं आक्रमण. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय माल्टी हिट. गगनचुंबी कल्पेशच्या बॅट मधून आग ओकणारा हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आलाय षटकार. बल्ल 3 धावसंख्या करायच्या. हा दादा सांगतो पहा या दरम्यान संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिक क्रीडा खेळाडू क्रीडा मान्यवरांना मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. करायच्यात आता तब्बल 5 बॉलमध्ये 3 धावसंख्या. यामधून जो संघ जिंकेल तो शिरोळ टीमचा कॅप्टन झाला. या चला कॅप्टन्स देखील आणि संपूर्ण संघ देखील उपस्थित आहे. कल्पेश अगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. 4 बॉलमध्ये आता महत्त्वाच्या क्षणी खरं तर षटकार लगवल्यानंतर कल्पेश देखील आता बाद झाला. 9 खेळाडू आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यस डीजे नक्की नक्की. खऱ्या अर्थानं देवाचं नाव घेतल्याशिवाय आपण कुठल्या शुभकार्याची सुरुवात करतच नाही. कारण की खरं तर विठेवरी उभा आणि कठेवरती हात असलेला तोच जगाचा मायबाप आपण पाहतो. आणि भाग्यवंताचं हे गीत आपल्याला पाहायला मिळतं. कारण की एक देव एका भक्तासाठी विठेवरती अगदी युगे खऱ्या अर्थानं तो देव उभा राहताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रसाद भोईर नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आता चेंडू शिल्लक आहेत तब्बल 4 आणि करायच्या तब्बल 3 धावसंख्या. 4 चेंडूंमध्ये 3 धावसंख्या. महत्त्वाच्या क्षणी कल्पेशला तंबूच्या दिशेने पाठवलं. एक नवीन धक्का बसला जातोय. 9 खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रसादला जाताना जिथं 4 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज जो खेळाडू होता ना तो आता तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. दिगंबर मैदानावरती सार्थक दिवेकर आमचा रूममध्ये पाहायला मिळतोय. दर्शन बैलमारे देखील आपण पाहू शकाल. संपूर्ण या स्पर्धेची जोखीम देखील त्याही खांद्यावरती घेताना पाहायला मिळते. त्यांनी सगळेच मांडवर खरं तरी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आतोनात मेहनत घेत आहे. 4 बॉलमध्ये करायच्यात आता 3 धावसंख्या. प्रसाद हलक्या हातानं घेतलंय. एक कंप्लीट केली जाईल. आता 3 बॉलमध्ये करायच्या तब्बल 26 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एका डॉट बॉल मॅचमध्ये खूप सारे ट्विस्ट निर्माण करू शकतो. कारण की 3 चेंडू 18 धावसंख्याची गरज असेल तर बॅट्समन संपूर्णपणे अगदी मनोपणे मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. पण ज्यावेळेस चेंडू आणि धावसंख्येचं इक्वेशन ज्यावेळेस सेम येतं ना त्यावेळेस दडपण मैदानावरती खूप असताना मिळतं. थोडंसं थंडीचं वातावरण
खेळपट्टीवरती दौ पाहायला मिळतो, त्यामुळे गोलंदाजाची कसरत आणि ज्यावेळेस धुका पडलं जातं त्यावेळेस मात्र बॅट्समनची देखील कसरत पणाला लागताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 3 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावसंख्या कमवायच्यात, पण कधी कधी 6 चेंडूंमध्ये देखील 1 धावसंख्या होत नाही आणि कधी कधी 6 चेंडूंमध्ये 36 धावसंख्या देखील होताना पाहायला मिळालं. कारण की सरड्यासारखा रंग बदलणारा हाच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. डान्सिंग द डाऊन, दिगंबर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न जरूर करेल, पण खेळाडू झाला या ठिकाणी बाद. यस, थँक्यू. आता करायच्या 2 बॉलमध्ये 1 धावसंख्या, 2 चेंडूंमध्ये 1 धावसंख्या करायची आहे. प्रसाद ऑन स्ट्राईक खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल झाला विभास. 1 डॉट बॉल आला तर मॅचमध्ये बराच काही रंग चढून आपल्याला पाहायला मिळेल. जणू काही सरडा जसा रंग बदलतो तसा हा मॅच रंग बदलेल. मग मिळेल का या स्पर्धेतील दुसरी 1 चेंडू 1 धावसंख्येची मॅच आपल्याला पाहायला मिळेल का, हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं ठरेल. कारण की जी तांबाटी संघानं मॅच घालवली 1 चेंडू 1 धावसंख्येची, तीच मॅच आता खरं तर 2 संघांच्या वाट्याला येते का. पण आता 2 चेंडूंमध्ये करायची 1 धावसंख्या. प्रसाद भोईर ऑन स्ट्राईक खेळाडू आहे. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू संपूर्णपणे सावध असेल. ज्यावेळेस बॅटला बॉल आदलेल त्यावेळेस स्वतः मात्र संपूर्णपणे तिथून जितका वेग आहे तितका वेगानं धावण्याचा प्रयत्न जरूर करेल. 2 बॉलमध्ये करायच्यात 1 दडपण संपूर्ण संघावरती आपल्याला पाहायला मिळेल. विकेट काय घडलं मैदानावरती. कल्पेशनी जो आगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, आता कल्पेश मनातल्या मनात विचार करत असेल, प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क निर्माण झालाय त्या ठिकाणी की आपण केलेली चूक आता संघासाठी संघाला अडचणीत नेऊन ठेवण्याची आहे का. त्यानंतर दिगंबर जी स्ट्राईक घेत होता त्यावेळेस प्रसादनं केलेली चूक आता अंगाशी येते का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. या स्पर्धेतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते की शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. असं वाटलं कल्पेशनी जो षटकार ठोकला त्यानंतर कदाचित दुसऱ्या बॉलवरती मॅच फिनिश होईल का, हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. क्रिकेट म्हटलं की जर आणि तर या भाषेवरच अवलंबून आहे. कारण की आता 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती कोण जाईल याच्याकडे नजरा आहेत. यामधून जो संघ जिंकेल, जिंकला सावरोळी तर संपूर्ण संघाला मात्र डोक्यावरती घेऊन नाचेल. जिंकली चिंचवली संघ तर पाठराखे मात्र मैदानावरती जल्लोष करतील, यात मात्र तिळ देखील शंका नाहीये. कारण की आपण पाहता 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. सर्वांच्याच हृदयाचे ठोके मात्र आता वाढायला लागलेत. 1 चेंडूमध्ये 1 धावसंख्या कमवायची, संपूर्णपणे दडपण बॅटिंग करणाऱ्या टीम मध्ये देखील तितकाच असेल आणि बॉलिंग करणाऱ्या टीमच्या गोलंदाजावरती देखील तितकाच ताकदीचा असेल. 1 बॉलमध्ये करायचा 1, या ठिकाणाहून मिसफिल्ड होईल, त्या खेळाडूवरती संपूर्ण खापर फुटेल आणि कदाचित बॅट्समन उकला मेरिट मधला बॉल तर त्याच्यावरती खापर फुटेल. एकदा जोरदार टाळ होऊ द्या त्या मॅच साठी, कारण की 1 चेंडू आणि अवघ्या 1 धावसंख्येची गरज आहे. म्हणून तर क्रिकेटमध्ये एका धावसंख्येला परीक्षेत एका गुणाला आणि त्याचबरोबर राजकारणामध्ये एका मताला का महत्व दिलं जातं, कारण की शून्यानंतरची सुरुवात केली जाते. एकदा टाळ्या होऊ द्यात. यस, डेफिनेटली जल्लोष केला. असे पाठीराखे स्टेज मॉडेल असे दिगंबर विचार करत असेल स्ट्राईक घेतली असती तर मॅच बनली असती. प्रसाद विचार करत असेल दिगंबरला स्ट्राईक दिली तर मॅच जिंकली असती. पण कदाचित हा फटका अंगलट आला खऱ्या अर्थानं कल्पेशचा देखील. कल्पेशने आगळावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जर नसता केला तर कदाचित मॅच देखील वेगळी पाहायला मिळाली असती. यामध्ये